विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या पेपर 1 व 2च्या संदर्भात संपूर्ण भारताच्या शिक्षणाचा इतिहास या विषयाचे 48 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला इतिहास विषयासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत आणि त्याचबरोबर डी.एड व बी.एडच्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षणाचा इतिहास किंवा भारताच्या शिक्षणाचा इतिहास अशा स्वरूपाचा जो पेपर अभ्यासाला असतो त्याचा सुद्धा तुमचा अभ्यास होईल. त्याचबरोबर हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. तर चला बघूया 48 महत्त्वाचे प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1823 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या लोकशिक्षण समितीच्या अध्यक्षपदी लॉर्ड मेकॉलेची निवड करण्यात आली. ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 1834 मध्ये लॉर्ड मेकॉलेचे या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा वूडचा खलिता टिंबटिंबमध्ये जाहीर करण्यात आला. तर 1854 मध्ये जाहीर करण्यात आला. किंवा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नास अनुसरून तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा खलिता खालीलपैकी कोणता आहे? तर वूडचा खलिता असं तुम्ही काय करायचं आहे, उत्तर तिथं लिहायचं आहे. आणि वूडचा खलिता कधी जाहीर करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो? 1854 मध्ये. यामध्ये अशी शिफारस करण्यात आलेली होती की प्रादेशिक पातळीवरील भाषांमधून सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य केलं जावं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? तर हंटर कमिशनची नेमणूक 1882 मध्ये करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, हंटर कमिशन हे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित होतं आणि हंटर कमिशन समोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई या दोघांनी साक्ष नोंदवलेली होती आणि त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात व स्त्री शिक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मागण्या हंटर कमिशन समोर ठेवलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी हंटर कमिशन मुख्यत्वे निगडीत आहे? तर प्राथमिक शिक्षणाशी हंटर कमिशन निगडीत होते. त्याच्यानंतर आहे, हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी टिंबटिंब यांनी केली होती. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केलेली होती. त्याच्यानंतर आहे, शिक्षणाचा पाझर सिद्धांत कोणी मांडला? तर शिक्षणाचा पाझर सिद्धांत लॉर्ड मेकॉले यांनी मांडला. आणि लॉर्ड मेकॉलेचं असं म्हणणं होतं की इंग्रजी शिक्षणच भारतामधून दिलं जाईल आणि या इंग्रजी माध्यमातून जे वरिष्ठ वर्गीय शिकतील त्या वरिष्ठ वर्गीयांकडून मध्यमवर्गीयांना शिक्षण मिळेल, मग मध्यमवर्गीयांकडून निम्नवर्गीयांना शिक्षण मिळेल. अशा स्वरूपानं वर्णवर्चस्वाचा सिद्धांत किंवा वर्गवादाचा पाझर सिद्धांत लॉर्ड मेकॉले यांनी मांडला होता. आणि या सिद्धांताला आपल्याला माहीतच आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध दर्शवला होता. महात्मा फुले यांचं म्हणणं असं होतं की सर्व जे बहुजन वंचित घटक आहे यांना शिक्षण सहजगत्या मिळालं पाहिजे. यानंतरचा 7वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड मेकॉलेने 1835च्या निर्णयात खालीलपैकी कशास अधिक महत्त्व दिले होते? तर लॉर्ड मेकॉलेने 1835चा जो त्याचा निर्णय घेतला होता याच्यामध्ये पाश्चात्य संस्कृती व इंग्रजी भाषेला लॉर्ड मेकॉलेने अधिक महत्त्व दिलं असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश शासनाने कोणत्या कायद्यानुसार भारतीयांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीकडे सोपवली? म्हणजे हा प्रश्न असा आहे की ब्रिटिशांनी कोणत्या कायद्यानुसार शिक्षणाची जबाबदारी ही कंपनीकडे ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवली? तर 1813च्या चार्टर ॲक्टनुसार ही जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवली. त्याच्यानंतर आहे, भारतात विद्यापीठे स्थापन करावी अशी शिफारस स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथमतः टिंबटिंब या आयोगाने केलेली होती. तर चार्ल्स वूड या आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यापीठे स्थापन करावी अशी शिफारस
केलेली होती आणि मग त्यांच्या शिफारशीमुळे मुंबई, कोलकाता व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली होती. 1857मध्ये ही विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय विद्यापीठ आयोग पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर स्वातंत्र्यपूर्व काळात 1902मध्ये भारतीय विद्यापीठ आयोग स्थापन करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर कलकत्ता विद्यापीठाशी संबंधित सॅडलर आयोग कधी नेमण्यात आला? तर कलकत्ता विद्यापीठाशी संबंधित सॅडलर आयोग 1917मध्ये विद्यार्थी मित्रांनो नेमण्यात आलेला होता. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेशी संबंधित नाही? म्हणजे खालीलपैकी कोणते समाजसुधारक न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेशी संबंधित नाही? तर महर्षी धोंडो केशव कर्वे या संस्थेशी संबंधित नाही. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेशी संबंधित कोण कोण आहेत? तर गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या व्यक्ती न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेशी संबंधित आहेत. आणि कोण संबंधित नाही? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि आपणास माहीतच आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1917मध्ये महिला विद्यापीठाची पुण्यामध्ये स्थापना केली आणि मग नंतर ते मुंबई येथे स्थलांतरित झालं असल्याचं आपणास दिसतं. आणि महर्षी धोंडो कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ हे भारतातील पहिले महिलांचे विद्यापीठ किंवा भारतातील पहिले स्त्रियांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1884मध्ये केली गेली. खालीलपैकी कोणास या कॉलेजच्या स्थापनेचे श्रेय द्यावे लागेल? तर दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजच्या स्थापनेचे श्रेय आर्य समाजास द्यावे लागेल. त्याच्यानंतर आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश काळातील शेवटचा शिक्षणविषयक सार्जंट अहवाल कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला किंवा कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? 1944मध्ये तो सादर करण्यात आला, सार्जंट अहवाल. त्याच्यानंतर आहे विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणून खालीलपैकी कोणत्या आयोगाला ओळखले जाते? तर राधाकृष्णन आयोगाला ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात पहिला आयोग कोणता आहे? तर राधाकृष्णन आयोग हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात पहिला आयोग आहे. आणि हा आयोग 1948मध्ये नेमण्यात आलेला होता. आणि राधाकृष्णन आयोगाला विद्यापीठ शिक्षण आयोग असे सुद्धा म्हटले जाते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, कृषी व ग्रामीण विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? तर 1848मध्ये स्थापन करण्यात आलेल्या राधाकृष्णन आयोगाने कृषी व ग्रामीण विद्यापीठे स्थापन करावीत अशी शिफारस केलेली होती. खालीलपैकी कोणत्या शिक्षणाशी मुदलियार आयोग संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतामध्ये मुदलियार आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती आणि मुदलियार आयोगाने 1952-53मध्ये आपला अहवाल तयार केला आणि हा आयोग माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होता. आणि याचे अध्यक्ष आहे लक्ष्मण शास्त्री मुदलियार, हे याचे अध्यक्ष होते आणि ते एका विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा त्या काळामध्ये होते. त्याच्यानंतर आहे बघा, पाठ्यपुस्तकांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतंत्र समिती असावी असे कोणत्या आयोगाने म्हटले? तर असे मुदलियार आयोगाने म्हटले, ज्याला माध्यमिक शिक्षण आयोग म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपले 20 प्रश्न बघून झालेले आहेत. तुम्हाला आमच्या या लर्न विथ एस अन्नदाते या यूट्यूब चॅनलवर तयार केले जाणारे व्हिडिओ आवडत असतील तर काय करा, लाईक करा. त्याचबरोबर आमच्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा तुम्हाला अपेक्षित असेल तर तशीसुद्धा कॉमेंटमध्ये नोंदवा. त्याचबरोबर आमचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटतो यासंबंधी एकंदरीतच सर्वांगीण तुमचा अभिप्रायसुद्धा नोंदवा, कारण तुमचा अभिप्राय आम्हाला पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 21वा प्रश्न, बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? तर बहुउद्देशीय शाळा स्थापन करण्याची शिफारस मुदलियार आयोगाने केलेली होती. याच्यानंतर आहे भारतीय शिक्षण आयोग पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर कोठारी आयोग म्हणून भारतीय शिक्षण आयोग ओळखला जातो. कोठारी आयोगाचे सचिव म्हणून महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या टिंबटिंब यांनी काम पाहिले.
तर कोठारी आयोगाचे सचिव म्हणून भारतातील शिक्षणतज्ञ डॉक्टर JP नाईक यांनी काम पाहिलेले होते. आणि हा जो कोठारी आयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 1964 मध्ये नेमण्यात आलेला होता. डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी आयोग नेमण्यात आलेला होता. आणि 1964 मध्ये या आयोगाने आपला अहवाल भारत सरकारकडे सोपवला. या आयोगामध्ये प्राथमिक, माध्यमिक, त्याच्यानंतर उच्च माध्यमिक व उच्च शिक्षण या सर्वांचा विचार करण्यात आलेला होता. आणि त्याचबरोबर त्रिभाषा सूत्र या कोठारी आयोगाने प्रतिपादन केलेले होते. ही बाब इथे लक्षात ठेवावी. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 24वा प्रश्न. राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळाच्या स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? तर राज्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण मंडळाची स्थापना केली पाहिजे याची शिफारस कोठारी आयोगाने केलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शिक्षणशास्त्र संस्था सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती. आणि ही संस्था मग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद या संस्थेमध्ये नंतरच्या काळामध्ये विलीन करण्यात आलेली आहे. आणि मग आता MSCRT या संस्थेमध्ये राज्य शिक्षण विभाग असा एक स्वतंत्र विभाग म्हणून सुद्धा कार्यरत आहे. आणि या विभागामार्फत DEDचा अभ्यासक्रम तयार करण्याचे कार्यसुद्धा केले जाते. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी हा आयोग काय शिफारस करतो? आणि हा आयोग राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ हे काय करतं की NCTEच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक शिक्षण महाविद्यालय कशा स्वरूपाने चालतं त्याचे निरीक्षण करते. त्याच्यानंतर आहे 25वा प्रश्न. शाळा समूह योजना हा नवोपक्रम कोणत्या आयोगाने सुचवला? तर शाळा समूह योजना हा नवोपक्रम कोठारी आयोगाने सुचवला. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिक्षक भरतीच्या मुलाखतींमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा वेगवेगळ्या शिक्षण खात्यातील परीक्षा होतात त्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा काय प्रश्न आहे. शिक्षणात त्रिभाषा सूत्राची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? तर कोठारी आयोगाने शिक्षणात त्रिभाषा सूत्राची शिफारस केली. त्याच्यानंतर आहे शिक्षणाचा 10+2+3 हा आकृतिबंध कोणत्या आयोगाने प्रथमच सुचवला? 10+2+3 हा आकृतिबंध कोणत्या आयोगाने प्रथम सुचवला? तर लक्षात घ्या कोठारी आयोगाने सुचवला. आणि याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर DS कोठारी. आणि या आयोगाचे सचिव कोण होते विद्यार्थी मित्रांनो? डॉक्टर JP नाईक हे आयोगाचे सचिव होते. आणि त्यांनी काय केला? संपूर्ण सर्वांगीण अहवाल कोठारी आयोगाचा तयार केलेला होता शिफारशींवर आधारित. आणि मग त्याच्यामुळे भारतीय शिक्षणामध्ये आमूलाग्र सुधारणा घडून आल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे माध्यमिक शिक्षण आयोगाला टिंबटिंब म्हणून ओळखतात तर मुदलियार आयोग म्हणून ओळखतात. आता ही बाब लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टिंबटिंबमध्ये जाहीर करण्यात आले. तर 1968 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. त्याच्यानंतर दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी जाहीर करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो? 1986 मध्ये दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा काय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानुसार काय लवकरच वेगवेगळ्या पातळ्यांवर याची अंमलबजावणी व्हायला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 30वा प्रश्न की भारताचे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? तर 1986 मध्ये ते जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ने पहिल्या 10 वर्षांचा अभ्यासक्रम कोणत्या आकृतिबंधाचा पुरस्कार केला? म्हणजे पहिली 10 वर्ष शिक्षणाचा आकृतिबंध कसा असेल? तर 5+3+2 म्हणजे 1ली ते 5वी निम्न प्राथमिक स्तर, 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर आणि 9वी आणि 10वी काय माध्यमिक स्तर. आणि मग नंतर काय 11वी 12वी उच्च माध्यमिक स्तर, नंतर +3 नंतरचे 3 वर्ष पदवीचं स्तर किंवा उच्च शिक्षणाचा स्तर. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 32वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक विहित करण्यात आले किंवा ठरविण्यात आले? तर 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाचे 10 गाभाभूत घटक ठरविण्यात आले. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 1986च्या
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये खालीलपैकी कोणती बाब सुचविली नाही? तर शाळा समूह योजना काय सुचवलेली नव्हती. तर कोणत्या बाबी सुचवण्यात आल्या 1986च्या शैक्षणिक धोरणान्वये? तर अपंग समावेशित शिक्षण, खडूफळा मोहीम आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. या संस्थांची स्थापना काय 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये सुचविण्यात आली. त्याच्यानंतर आहे नवोदय विद्यालयाच्या स्थापनेची शिफारस टिंबटिंब या धोरणाने केली. तर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेची शिफारस 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केलेली होती. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा अशी शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अशा स्वरूपाची शिफारस केलेली होती. ही सुद्धा केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना होती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लक्षात घ्या की केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? तर 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान ही योजना सुरू केलेली होती. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर सॅम पित्रोदा हे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ज्ञान आयोगाची स्थापना किंवा नेमणूक कधी करण्यात आलेली होती? तर 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, 1500 विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस प्रथम कोणत्या आयोगाने केली? तर NKC म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशन म्हणजे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने ज्ञान आयोग जो डॉक्टर सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता 2005 मध्ये. या आयोगाने सर्वप्रथम 1500 विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस केलेली होती. ज्ञान आयोगाला 2015 पर्यंत उच्च शिक्षणातील किती नोंदणी अपेक्षित होती? तर 15% नोंदणी अपेक्षित होती. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगाच्या स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणी केली? तर यशपाल समितीने राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली. त्याच्यानंतर आहे उच्च शिक्षणाचा फेरआढावा घेण्यासाठी यशपाल समिती खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आली? तर 2008 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली होती. हा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लिहूनच ठेवा, कारण तुम्हाला परीक्षांमध्ये त्याचबरोबर मुलाखतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काय प्रश्न आहे. कितव्या घटना दुरुस्ती अन्वये मोफत व सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क ठरवण्यात आला? तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये जी झालेली होती याच्या अन्वये 6 ते 14 वर्षीय वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा त्यांचा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर 2009 मध्ये सुरू करण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 45वा. भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात 1893 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत टिंबटिंब यांनी केले. तर सयाजीराव गायकवाड महाराज यांनी काय बडोदा संस्थानामध्ये 1893 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीने व मोफत देण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत खालीलपैकी कोणत्या वर्षी केले? तर 1917 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे कोल्हापूर संस्थानामध्ये केले. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. लवकरच त्यांनी मग जवळजवळ मुलींसाठीच्या 13 शाळा त्यांनी सुरू केल्या. 1852 मध्ये जे वंचित घटकातील लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली होती. त्याच्यानंतर 1855 मध्ये रात्र शाळेची सुद्धा महात्मा फुलेंनी सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुद्धा 1863 मध्ये स्थापना त्यांनी केलेली होती. त्याचबरोबर महात्मा फुलेंनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा केली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी
सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, म्हणून स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना गौरविले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सदर प्रश्न तयार करण्यासाठी मी माझे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे पुस्तक तुम्हाला या TET परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर तुम्ही जर शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या परीक्षा देणार असाल, म्हणजे जे आता शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि ज्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे, अशा परीक्षांसाठी माझे जे केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी पुस्तक आहे माझे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह, हे पुस्तकसुद्धा तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत काय करा, तुमचा अभिप्राय कॉमेंटमध्ये नोंदवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनासुद्धा सदर व्हिडिओ शेअर करावा. आपणा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.